कसे संतोष शेठ गावलं कसं होईल तुला का आला मी चाललोय पाळूला आणि आता आम्ही बरोबर ना सावरदर इथे पाळून जायचं कारण काय की टोकन आहे आज नेमकं आहे ना पाईटचा घाट आहे 2020 वाटतं एका दिवसाचं वाटतं आज पश्चिम पट्ट्यातली ना सगळ्यात मोठी यात्रा ही घाट आहे आमच्या गावाचा अरे संतो इथं घाट हे डांबरी केलंय ना हा घाट होता पहिला मी 2-3दा इथं बंदी उठली ना यात्रा होती ना इथं तेव्हा इथं घाट होता भीमाशंकर इथं 17 किलोमीटर आहे बघत या रोडने आपण नाही काय गेलो पाहिजे हाय ना असं डोंगरावर गेलते ते खाली दुःख आणि वर होते ते कुठं आहे लोकेशन इकडं आणि तिथून जाय रोड कुठून आहे ते गावाचं डोंगराचं नाव काय द्या मग सांगायला नाखिंद्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण 10:17 आलेत आणि आता मी चाललोय पाळूला आणि आता आम्ही बरोबर ना सावरदर इथे पाळून जायचं कारण काय की टोकन आहे आज नेमकं टोकन त्यांचं नेमकं 8 ते 11 आहे राव एवढे आम्हाला बरंच लांब पडत आहे ते जायला 1.5 तास सांगते चाललोय आम्ही संतोष शेटन मी आम्ही दोघं हॉटेलवर सगळं काय सामान दिलेलं आहे इकडं आपला कृष्णा रेडी करतो सगळं वाजता तिथे 1 वाजता ते थांबायची जास्त वेळ गरज पडत पण नाही काय बोलतो ना तोस मटेरियल दिले की चालू आहे ते त्यांचं करत राहतात आणि आता काय टोकन काढायचे राव उद्या 6 आणि 7ला त्यांची यात्रा आहे तोवर आपल्याला एखादा बैल पण अरेंज करायचा आहे बघू आता कसं प्लॅनिंग करता येईल प्लॅनिंगवर डिपेंड आहे आता पुढं पहिले तर लवकर जायचे पाळूला खरं तर अचानक माझ्या डोक्यात आलं राव माझ्या डोक्यात माझ्या लक्षात नव्हतं मी सहज बॅनर बघितला आणि त्यावर 4 तारीख होती म्हणलं बसलो राव उठलोय 9:30ला वाट्यात गेलतो 8:30ला उरकून बिरकून आला निवांत बसलो होतो आता लक्षात आलं आज नेमकं आहे ना पाईटचा घाट आहे 2020 वाटतं एका दिवसाचं वाटतं आज पश्चिम पट्ट्यातली ना सगळ्यात मोठी यात्रा ही मागल्या वेळेस आम्ही भीमाला इथंच पळावला होता पाईटला नामांकित बैल आलेली ना 2020 एका दिवसाची वाटतं ते त्याच्यामुळे गर्दी रे एवढी आता इथून जवळपास एक आसन पाळू 7-8 किलोमीटर पुढं लय गर्दी राव यातानी थांबून आपण बघायला पहिला आता टोकन घ्यायला जायला लागेल पुढे इथून पुढे जायचं फुल जाम यार पब्लिक लोक आलेली नेमके काच गाणे राखी दिसत नाही तुला का आला 8 किलोमीटर रे 8 किलोमीटर का वेळ लागत नाही पण पोहोचणार नाही पण टायमिंगनी ते इकडं 11चा टायमिंग थोडी असेल 11 थोडंफार वाढत होती नाच परत कोण टायमिंग वर येते रे इकडे काय खेडेगाव आहे सगळं इथे एक हॉटेल आपण रील नव्हती बनवली मागल्या वेळेस ते जाऊन चहा पिऊ चहा घेऊन जा पुढे परत असं थोडे की माणूस ॲक्युरेट टायमिंग वर पोहोचतोय ॲक्युरेट मध्ये तर कोणाच नाही पोहोचणार गेलेला आत रे आणतात हे पाळू बिळूले आती हायवेला असतं ना पोहोचलो असतो हवा इथं पण गाड लावलेत 2 चहा द्या आम्हाला व्यवस्थित चांगला आलं टाका बरं का भीमाशंकर इथं 17 किलोमीटर आहे बघत या रोडने आपण नाही काय गेलो पाहिजे हाय ना बाकी सगळ्या रोडने गेलेलो आपण 7 किलोमीटरला काय बघत एक 10 मिनिटला आले रोड जरा सिंगल इथून जरा बघता आता इकडं पण गरम होतंय रे डायरेक्ट राव 24 डिग्री टेम्परेचर आहे काय राव 3 दिवस झाले आपल्या सगळीकडेच हाच प्रॉब्लेम दिसतो बरं का असं वातावरण बाकाशे सगळीकडेच आणि गरम होतंय डायरेक्ट थंडीत गरम होतंय रे चांगलं पहिल्याची क्रिएटिव्हिटी बघ लय भारी लिहितात खाली लिहिलंय जले तो सोडा जले तो थोडा साइड से जले चले चले चलेगा जले चले चले ए चले नाही जले बळा ते
चले बघ चाललो बघ पुढं लगे खेटून मग साईडच्या चले लांब का दिसत नाही रे. बघ साईड हा का खरंच की हे गाव आहे ना सुरेखा पुणेकर यांचं गाव आहे. मी काय लावणी बघत नाही कधी पण ते एपी माझा लालते नाही का त्यावेळेस ना त्याने सांगितलेलं त्यांना विचारायला ते कुठलं राहते प्रॉपर कुठले पाईट पाळू आणलेलं. अरे भाई इकडं तो आलेलाच असं भाई तर सांगू किती वेळा सांगायचं आपण. लय भारी दिसतो पावसाळ्यात एकच डायलॉग होईल दिसता तो चिटकून दिंडायला लागेल आपल्याला. आता जरा मोसम काटेरी मोसम हुआ आहे. आलं पुढं पाळू गाव होय म्हणलं ना जवळ आहे. आपण ते हिंदी मराठी मिक्स करायचं का ते एकदा दोनदा ठीक आहे रे. नंतर त्याला भाग बकवास वाटतं राव. असं वाटतं ते आपली भाषा आपण आहे ना हे करतोय नाही का हलक्यात घेतोय. हा तिला काय ना वाटतं राव ऐकायला पण एक दोन वेळा ठीक आहे बा नंतर नाही राव थोडं मध्ये आधी ठीक आहे पण ते राव आपली भाषा लय भारी आहे. आपली भाषा आहे जवळपास आहे ना प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी प्रत्येक म्हणजे तुम्ही पुरंदर हवेली मुळशी मावळ परत खाली आंबेगाव जुन्नर खेड हा सगळ्या भागात वेगवेगळी भाषा आहे. ही भाषा भारी आहे आपली. त्यात हिंदी मिक्स करायला ते भैया क्रॉस झाला मग मग काय म्हणत आहे त्याला आलं गाव घेच कशाने टाकलं का माहिती विठ्ठल रुक्माई मंदिर टाकलंय आणि इथं कस काय कटिंग वाल्याची जायचं कपाटी आईला डेंजर आहे. हो इथं कटिंग वाल्याच्या दुकानाच्या कडेला फाडा चालू आहे यांचं. संतोष शेट्टी तर ऑनलाईन चालणार नाही आता मला नेटवर्कच नाही घाट आहे आमच्या गावाचा. अरे ओ संतोष इथं घाट हे डांबरी केलाय ना हा घाट होता पहिला. मी 2-3दा इथं बंदी उठली ना यात्रा होती ना इथं तेव्हा इथं घाट होता. पहिला आम्ही जायचो ना विराम त्या वरती गावाला तेव्हा पहिला यात्रा जाताना इथं असायची घाट करलेली तेव्हा तर काय मला आवड पण नव्हती बसली फिरायचं इकडं. आम्ही या पट्ट्यातलं हिंडलेलो आहे मी. आता आम्ही चाललोय पुढं अजून गाडी मागं लावली विठ्ठल रुक्माई मंदिर टाकलेलं नाही का लोकेशन. यश मेन्स पार्लर मध्ये तिकडं नाही यायचं आता ठाण आपल्याला लगेच भेटलं ते महत्वाचं आहे. अरे इकडे भेटलं असतं लगेच आणि घाट पण लय भारी बरं का वासरांच्या लाकीचा घाट इकडं बाईट संतोष सेठ. पुढं वांद्रा साईडला पण तिकडे आहे ना पुढे आहे ना रेंज नाही नेमकी मग इथूनच आहे ना या टोकनवाल्यांकडूनच 500 रुपये घेतलेत आणि यांना ऑनलाईन केले आता 500. पुढं जाता येईल म्हटलं मग पुढं काही नाश्ता विष्टा करायचा असेल ना तर अवघड आहे. मग त्या वांद्रा रिसॉर्ट आहे ना तेच नाश्ता करू बसन तू सेट. वॉटरफॉल ना ते मागं गेले आम्ही आता पुढं चाललो याच्या इथून आहे ना कर्जत भीमाशंकर रोड बांधतात फुटलेला आहे नाही का. आता इथं तर रोड मोठा केलेला आहे यांनी फक्त पुढं काम चालू आहे खिंडीमध्ये. एंड कुठं इकडं अरे एक डोंगर आहे त्याला एंटी डायरेक्ट आपण ड्रोन उडू ना तिथं. इथं रोड झालं की राडा ना मुंबई जर फुटली ना चुकून हिल स्टेशन होणार इकडे हिल स्टेशन. तसं क्लायमेट पण आहे ना बनणार भारी बनणार एरिया अख्खा डेव्हलप होईल इथला. नाही तर रोड करायची गरज नव्हती ना एवढा यांना. रोड मोठा केला आणि त्यात त्यांनी इथं पुढं आहे ना एंडला मी 2 तास गेलेलो आहे फक्त पण तो एवढंच काम चालूच होतं फक्त नाही का डोंगरापर्यंत येऊन थांबलेलं आहे काम. ते वॉटरफॉल पण लय वर आहे. पवन चक्के कसल्या बेकार दिसत हो ना राव शपथ. एकाचा व्हिडिओ बघितला मी नाही का संध्याकाळी पवन चक्कीच्या वर गेला गाडा दुःख खाली आणि वर वेगळं डायरेक्ट आपण असं दिसत एका व्हिडिओ मध्ये. ते लोकेशन शोधायचे रे ते लोकेशन गावा ना मला माहिती का. अरे तो डोंगर ना तिथे एंड डायरेक्ट पलीकडे असं कर्जत आहे का मग खाली यायला कर्जत तालुका नाही का डायरेक्ट. तिकडून मला वाटतंय ते हे असणार ना ते कोणचा डॅम तो टाटाचा तोच लागणार ना तिकडं टाकवायच्या तिकडं तो टाकवायच्या पलीकडचा एरिया तोच ना.
मग असं बाउंड्री जर गेला ना तू पुढं मग कामशेत मग लोणावळा मग असंच ते सगळं खाली मुंबई बांधतात. मग ते 2 वर्षापासून असंच बरं का. मी 2दा आलतो इथं. एंड आहे का नाही एंड यांनी पुढे काम चालूच नाही केलं म्हणायचं. नाही ना तिकडून चालू आहे म्हणतात. आता मोजणे बिजणे हे ते गव्हर्नमेंट प्रोसेस चालू असेल. आपल्याला काय माहिती पण असं दिसतंय फक्त. असं डोंगरावर गेलते ते खाली दुःख आणि वर होते ते कुठं आहे लोकेशन इकडं आणि तिथून जाय रोड कुठून आहे ते गावाचं डोंगराचं नाव काय द्या सांगायला नाखिंद्या नाखिंदा बर. मग तिथून आहे का वांद्रावरून असात वर गाडी पण जाते का? हा का बरोबर धन्यवाद. ते जागा शोधतो आम्ही तिकडे आहे रे ते लोकेशन. त्यांच्या प्रोफाईलवर बघितलं होतं मी नेमकं तेव्हा व्हिडिओ दिसला होता मला एक. यो फायदा असतो लोकांसमोर बोललेला. त्यांनी सांगितलं लोकेशन बरोबर पुढे आहे नाखिंदा डोंगर. करू सांगतो शेट जरा थोडी काहीतरी ना पोहे ना ते ना भजी खाऊ मस्त केलं बरोबर मागल्या वेळेस. वर जाऊन आलो आम्ही वर डेव्हलपमेंट काय नाही. आता आत गाडी घातली डायरेक्ट. रे ड्रोन जे फ्लाय केला तिथं काही नाही अख्खं जंगल आहे डायरेक्ट सरळ सरळ काहीच नाही डेव्हलपमेंट. लोकांना इथं सगळ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली इकडं आमच्याकडे पण आणि चांगली इन्व्हेस्टमेंट केलेली रे. फसल्यावर का आलं ना आहे ना. चला जाऊ दे चालायचं शेट आता नाही रे. पावसाळ्यात खरंच सही इकडं वातावरण बघण्यासारखं आहे. आता ड्रोन पण नीट नाही भेटला ना रिसॉर्ट. अख्खं निळसर बघ डोक अख्खं दिसतंय का नाही काय म्हणत मोबाईलमध्ये अख्खं निळसर आहे. असं आता पण डोळ्याला बघा नीट नाही दिसत. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये काहीच नाही नीट. मग नाश्ता बिष्टा चहा पाणी त्याचे इथं नाश्ता चांगला भेटत होता रे. आता परत जायला लागेल पुढे. चला डायरेक्ट पाईटलाच जाऊ जिथं आपण चहा पेलतो ना तेच जाऊ मग डायरेक्ट. ते जेवण करू गाडा बिडा बघू मस्त पाईटमध्ये. आज का नाही बरं नाश्ता विषय ठेवला हा का. चला मग काय तसं काढायचं फक्त टोकन आलतो आम्ही पण टाइम भरपूर होता आमच्याकडे. म्हणलं चला फिरून पुढं म्हणून 18 किलोमीटर पुढं आलो आम्ही. इथून 18 किलोमीटर इथून पण 3-4 किलोमीटर वर गेलो आम्ही पॉइंट बघायला. पनीर खुर्मा खाल्लं इथं 1 नंबर भाजी होती. यावेळेस दुसरी द्या म्हणलं आणला व्हेज कोल्हापुरी आणि रोटी घेऊ. इथं आज चालू आहे काय यांचं गाठ.
इथं पण आवाज येतोय फार. फोन केला आम्ही दोघांनी इथं. रोट्या बेट्या खाल्ल्या, राईस एक खिल घेतला आणि आज व्हेज कोल्हापुरी खाल्ली होती. मस्त आहे का नाही? रेटचा पण नाही काय, रेटचं नाही, रेटचा नाही पण मेन टेस्ट आहे रे. टेस्ट लय भारी. कॅमेरामध्ये पण धुळकट दिसते रे अख्खं. एवढं काय वांगा रे आज. एक सेकंड बाई. टेस्ट भारी बरं हो करा. ना. आता आहे ना जवळपास 2 वाजले आणि सकाळी आलतो आम्ही जवळपास 1:30 आहे ना, 10 वाजता निघलो होतो आपण. 10 वाजता निघलो होतो. 2 वाजायला आले आता. 10 मिनिटं बाकी 2 वाजा फक्त. इथं गर्दी बघ किती. नाही तर गर्दी नसते इथं एवढी जास्त. यात्रा आहे म्हणून गर्दी. माग आम्ही आलो एवढं गर्दी नव्हती रे, आता जास्त आहे. तर गर्दी बघ एवढी. खूपच गरजे आहे. फुल पॅक आहे रे. आपल्याला हा जरा थोडा वेळ जरी बघायचं म्हटलं ना, हा आपल्याला गाडी लावून चौक तिकडे भिताडी चौक तिकडे जायला. गाड लावली रोडला. आळे ते खाद्य जागाच नाही खाली रे. इथूनच बघायला लागेल. थांब वर चढ चढ वर. चढ. शाबाश. कशी संतोष शेठ गावलं कसं होईल.